हॅलो, आज आपण बघणार आहोत इंग्लिश बालभारती ग्रेड 3 चॅप्टर नंबर 2.2 वेदर. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? द नेम्स ऑफ द सीझन्स म्हणजे ऋतू. कोणते मेन ऋतू असतात प्रामुख्याने? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, म्हणजेच समर, रेनी, विंटर. द सीझन इन विच वी ईट मँगोज. आपण कोणत्या सीझनमध्ये मँगोज खातो? समर. व्हेन डू वी वेअर अ स्वेटर. आपण स्वेटर कधी घालतो? इन विंटर, थंडीमध्ये. व्हेन डू वी यूज ॲन अम्ब्रेला. छत्री आपण कधी वापरतो? इन रेनी सीझन. किंवा वेन इट इज रेनिंग, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा, किंवा आपण म्हणू शकतो की जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो तेव्हा. ओके, आपण हे सगळे वर्ड्स बघणार आहोत. त्याआधी हे तुम्हाला वर्ड्स समजण्यासाठी मी काही पिक्चर्स दाखवणार आहे जे त्या वर्ड्सला रिप्रेझेंट करतील आणि नंतर हे आपण बघूयात. ओके, आता बघा तुमच्या स्क्रीनवरती पिक्चर येईल. आता बघा पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल लाईटनिंग. लाईटनिंग म्हणजे वीज. फॉगी म्हणजे धुकं. थंडरस्टॉर्म म्हणजे जेव्हा विजांचा खूप कडकडाट होतो, ढगांचा आवाज येतो तेव्हा थंडरस्टॉर्म. क्लाउडी, ज्या वेळेला खूप सारे ढग आलेले असतात तेव्हा आपण म्हणतो क्लाउडी. ग्लुमी, ग्लुमी म्हणजे असं वातावरण ज्या वेळेला आपल्याला उदास उदास, भकास भकास असं वाटतं, जेव्हा उजेड नसतो फारसा तेव्हा. स्नोई, स्नोई म्हणजे ज्या ठिकाणी खूप सारा बर्फ असतो, बर्फाचं ठिकाण जिथे हिमवर्ष होतो, स्नोफॉल होतो, ते म्हणजे स्नोई. टोर्नॅडो, टोर्नॅडो म्हणजे काय सांगा बरं? टोर्नॅडो म्हणजे चक्रीवादळ. समजले सगळ्यांना? आता हे वर्ड्स आपण एकदा परत रीड करू. लाईटनिंग, फॉगी, थंडरस्टॉर्म, क्लाउडी, ग्लूमी, स्नोई, टॉर्नॅडो. ओके, आता आपण नेक्स्ट स्लाइड बघू. आता ह्या पिक्चरमध्ये बघा ब्रीज. ब्रीज म्हणजे हवेची झोक येते जेव्हा थोडंसं वारं येतं त्याला ब्रीज म्हणतात. कोल्ड, कोल्ड म्हणजे थंड. फ्रीजिंग, फ्रीजिंग म्हणजे गोठण्या इतकं थंडगार, असं वाटतं की आता आपला बर्फच होणार आहे एवढं थंड, म्हणजे फ्रीजिंग. विंड, विंड म्हणजे हवा. हवा दाखवली जाते बघा, हवा पास होतीये त्यातनं, म्हणून विंड हवा दाखवण्यासाठी ते पिक्चर आहे. सनी म्हणजे त्या दिवशी सूर्य दिसत असतो, सूर्यप्रकाश असतो सगळीकडे, तो म्हणजे सनी. रेन, रेन तर तुम्हाला माहिती आहे, रेन म्हणजे पाऊस. क्लाउडलेस, बघा तिथे तुम्हाला एकतरी ढग दिसतोय का? नाही. इतकं निळं स्ट्रेट सिम्पल की ज्याच्यामध्ये तुम्हाला ढग कुठे आहेत हे कळतच नाही, त्याला क्लाउडलेस वातावरण म्हणतात. फ्रॉस्टी, फ्रॉस्टी म्हणजे जेव्हा स्नोनी एखादी गोष्ट कव्हर केली जाते, जेव्हा सगळ्या बाजूनी बर्फ असतो त्या गोष्टीला म्हणतात फ्रॉस्टी. आता आपण परत एकदा हे सगळे वर्ड्स रीड करूयात. ब्रीज, कोल्ड, फ्रीजिंग, विंड, सनी, रेन, क्लाउडलेस, फ्रॉस्टी. आता ह्या नेक्स्ट स्लाइडवर बघा. ब्राईट, ब्राईट म्हणजे जिथे खूप उजेड आहे अशी जागा. ग्रे म्हणजे जिथे ढगाळ वातावरण आहे तिथे. डल, डल म्हणजे उदासवाण वातावरण. फ्रेश, फ्रेश म्हणजे खूप छान, ताजं, टवटवीत असं म्हणजे फ्रेश. प्लीझंट, प्लीझंट म्हणजे आपल्याला जिथे छान वाटतं, आपलं मन रमतं असं वातावरण. ह्युमिड, ह्युमिड म्हणजे जिथे आपल्याला, आता तुम्हाला मुंबई माहिती असेल, त्या ठिकाणी कसं अंगाला चिपचिप चिपचिप वाटतं, तसं जेव्हा वातावरणामध्ये पाणी जास्त असतं तेव्हा आपल्याला ह्युमिड वाटतं. ड्राय, ड्राय म्हणजे जिथे पाणी अजिबात नसतं, वाळवंट जो असतो तो असतो ड्राय, ते वातावरण म्हणजे ड्राय. मिस्टी म्हणजे आता असं वातावरण की जिथे छोटे छोटे वॉटर मॉलिक्युल्स असतात आणि तुम्हाला तिथे क्लिअर असं व्यवस्थित दिसत नाही, पण पूर्ण फॉग म्हणजे पूर्ण धुकं नसतं, त्याला मिस्टी असं वातावरण म्हणतात. आता नेक्स्ट स्लाइड बघा.
इथे हॉट, हॉट म्हणजे गरम, बॉइलिंग म्हणजे अगदी उकळतं, बेकिंग, बेकिंग म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, जे बिस्किट्स वगैरे असतात जे बेक केले जातात त्याला बेकिंग म्हणतात. रोस्टिंग, रोस्टिंग म्हणजे भाजणं. वॉर्म, वॉर्म म्हणजे उबदार. स्प्लॅशिंग म्हणजे एखादा शिंतोडा पडला पाण्यावरती, पाणी पडलं की कसं त्याचं उडतं ते, त्याला स्प्लॅश म्हणतात, स्प्लॅश ऑफ वॉटर. आयसी, आयसी म्हणजे बर्फ, बर्फ असलेलं. टायफन, टायफन एक प्रकारचं वादळ आहे की जे नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये म्हणजे दुसरीकडे सापडलं जातं, मिळतं, आपल्याला बघायला मिळतं ते टायफन. टायफन म्हणजे एक प्रकारचं वादळच आहे. आपण आता हे वर्ड्स परत एकदा रीड करूयात. हॉट, बॉइलिंग, बेकिंग, रोस्टिंग, वॉर्म, स्प्लॅशिंग, आयसी. तुम्हाला सगळ्या वर्ड्सचे मीनिंग समजावे म्हणून मी तुम्हाला पिक्चर्स दाखवल्यात. आता आपण हे सगळे वर्ड्स एकदा रीड करूया. लाइटनिंग, फॉगी, थंडर, स्ट्रॉम, ड्राय, ह्युमिड, ग्लूमी, मिस्टी, क्लाउडी, ब्रीज, कोल्ड, स्प्लॅशिंग, रोस्टिंग, रेन, फ्रीजिंग, रेनड्रॉप्स, बेकिंग, फ्रीजिंग, कूल, टोर्नाडो, हिल स्ट्राइक, शॉवर, क्लियर, सनी, डल, बॉइलिंग, ब्राइट, ग्रे, हॉट, क्लाउडलेस, warm, spitting, pleasant, fresh, wind, boom, typhoon, frosty, icy, snowy. हे आपण सगळे वर्ड्स बघितलेत, याचे मीनिंग तुम्ही पिक्चर्समध्ये बघितलेत. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते बघायला मिळतील. तुम्ही चॅनलवरती जा, प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये क्वेश्चन आन्सर्समध्ये बघा, तुम्हाला हे मिळून जातील.